साई ईशाने बालेवाडीतच बरोबर हो. बरोबर. तुम्हाला जो स्किनचा प्रॉब्लेम आहे किती वर्षापासून आहे? हा माझ्या 35व्या वर्षापासून म्हणजे जवळजवळ आता 30-32 वर्ष झाली आहे. बरोबर. तुम्ही 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला ना? हो बरोबर. अच्छा. त्याच्यानंतर मी औषधं लिहून दिले. आता कसं वाटतं तुम्हाला? हां त्याच्याने माझी स्किन बरीच बरी झाली आहे. जाड थर होता तो कमी झाला आहे. पुष्कळ हो आराम खूप आहे. फरक आहे. अच्छा. आणि म्हणून थोडं आता गरमीमुळे माहीत नाही हातावर उठले म्हणून मी पुन्हा आली आहे तुमच्या. बरोबर बरोबर. हे आता आणि माझी औषध औषधं संपली आहे. हां बरोबर. बरं तुम्ही मी जे इन्स्ट्रक्शन्स दिले तुम्ही ते फॉलो करता व्यवस्थित? हो. हां त्याच्याने पुष्कळ आराम आहे तुम्हाला? पुष्कळ आराम आहे. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाऊन आला असाल? हो म्हणजे खूप आयुर्वेदिक केलं आहे, ॲलोपॅथी केलं आहे, सर्व होमिओपॅथी पण केलेलं आहे. बरोबर तर बऱ्याच वर्षापासून आहे त्यामुळे ते कुठे ना कुठे मला ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जावंच लागायचं. बरं. मग आता आपल्याकडच्या निलिमा डॉक्टरांनी सांगितलं तुमचं नाव सुचवलं ओके. म्हणून मग आणि मला घरापासून जवळ पण आहे बरोबर. असं आहे. पण ह्याच्याने तुम्हाला आराम पुष्कळ आणि आराम पडेल? पण पडला आहे मला. माझी स्किन खरंच जाड झालेली होती. तो थर कमी झालेला आहे. बरोबर. आता ही सेकंड व्हिजिट आहे. ही सेकंड व्हिजिट आहे माझी. ठीक आहे. मी काही मेडिसिन्स लिहून देतो. हो चालेल. त्यामुळे ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. जरूर तुम्हाला नक्कीच फरक पडेल. जरूर. एकदम जाऊ शकेल की नाही आत्ता नाही सांगताय. हो. पण तुम्ही हे औषधं चालू ठेवा. बरं. मी प्रिस्क्राईब करतो. हो ठीक आहे. जरूर ओके जरूर. ठीक. कैसा लगा उनका ट्रीटमेंट लेके कैसा लगा आपको? ट्रीटमेंट मला आवडली. 1 महिन्याआधी मी आले होते म्हणून मी आता पुन्हा आले कारण त्यांच्या औषधाने मला खूप फरक पडला आहे. माझी स्किन अशी जाड झालेली होती ती आता तिचा थर कमी झाला आहे आणि ते छान समजवतात डॉक्टर. सोप्या भाषेत खूप छान समजवतात म्हणून ते पटतं असं आहे. तो आपके जो भी फ्रेंड्स हैं कोई है आप उनका नाम जरूर है? जरूर जरूर प्रश्नच नाही. सर आपको कुछ कहना है यहाँ पे? कुछ कहिए प्लीज़. मैं क्या कहूँ, मेरा करीब करीब मेडिकल कॉलेज से लेके आज तक के मेरा 50 साल का एक्सपीरियंस है. और मैं स्किन स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल से और रेलवे में भी मेरी काफ़ी सर्विस हुई. रोज़ 50-100 पेशेंट देखने की आदत है. तो जो भी पेशेंट का फीडबैक मिलता है उसके ऊपर हम लोग दूसरे पेशेंट को भी मतलब एक्सपीरियंस बढ़ता गया है. तो इसलिए बहुत सारी चीज़ें हैं जो एक्सपीरियंस से पेशेंट को फ़ायदा होता है. इसलिए मैं उसी तरह से समझाता हूँ. काउंसलिंग वगैरह करना इक्वली इम्पॉर्टेंट है इम्पॉर्टंट आहे. क्योंकि